तळ्याच्या भीतीवर येत नाही तर इथे ना भाऊ एकदम भयानक तुफानीचा सामना झाला. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ तुमचा भाऊ आला होता शेतात. आता शेतात यायचं कारण म्हणजे आज आहे ना आपल्या वावराची नागाठी करणं होती. ट्रॅक्टर यायला जरा टाइमच होता. म्हणलं चला तोपर्यंत आहे ना जाळ फूक करून घेऊ. एक एक करून बंद्या वावरातली फूक फाक करून घेतली. खालून जाळ आणि वरून येऊन आणि यायच्या मधात आहे ना भाऊ मध फट निघालं होतं. आता ह्या विहिरीत आहे ना भाऊ बार फुडेल होता आणि त्याचे मोठा मोठाले दगडे ना आपल्या शेतात येऊन पडेल होते. दगड सगळे जीवाच्या वर होते. कशा तरी एक एक करून लोटत नेले. आपलं सगळं काम आवरून घेतले आणि सावलीत बसून ना ट्रॅक्टरची वाट पाहत बसलो. थोड्याच टायमात ना ट्रॅक्टर बी आले. तुमची वाट पाहून पाहून थकलो. म्हणलं जरा पाणी तरी पाजा. आता तुम्ही मला पाणी पाजलं ना, थांबा तुम्हाला ना थंड विहिरीचं पाणी पाजतो. विहिरीवर आलो आणि कॅनी भरून आणून दिल्या. त्यानंतर ना भाऊ आपल्या नागाठीला सुरुवात झाली आणि बघता बघता ना आपली नागाठी पण होत आली. इकडे पाहत होता काय पप्पा कवाची येऊन बसेल होती. तुम्ही थांबा म्हणलं भाऊ इथंच, मी ना दुसऱ्या शेतात जातो. तळ्याच्या भीतीवर येत नाही तर इथे ना भाऊ एकदम भयानक तुफानीचा सामना झाला. दुसऱ्या शेतात आलो आणि तिथे ना असा मदत पडेल बारदाना जमा करणं होता. ते जमा करून घेतला आणि थोड्याच वेळात ना ट्रॅक्टर बी आली. आता इथं थांबत नाही तर लगेच ना त्याच्या माणसाचा कॉल आला, डिझेलच्या कॅनी आणून द्या म्हणून. मग काय लगेच घरी आलो आणि कॅनी बांधून घेतल्या. श्याम भाऊले घेतलं आणि फाट्यावर आलो. तिथं काका आमची वाटच पाहत होते. त्याला कॅनी देऊन दिल्या आणि लगेच निघालो घरी. चला आम्ही निघतो घरी. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.